फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ही अंमलबजावणी त्यांनी करावी. कारण कुपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होतं. आज दुसऱ्या दिवसापासूनच ती सुरू झाली. कारण अगोदरच 2 दिवसापासूनचा प्रवास आणि 2 दिवसापासूनचं उपोषी असणं, त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो. त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा. गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका. आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाही. आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही. तुम्ही गैरसमज पसरू नका. महाराष्ट्रात आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय. त्यांचं काढून घेणं म्हणजे काय? ओबीसीला उदाहरणार्थ 32% आरक्षण आहे, त्यांच्यातलं 20% आम्ही काढून घेणं, मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना 10% ठेवणं. याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करते. आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही. 10% ओबीसी आरक्षण 32% ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या. आम्ही ओबीसीतच आहेत. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. हे आमचं म्हणणं आहे. हे सरकारला समजून घ्या. संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा. तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा. पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा. पोलिसांना कोण बोबल तरी कशाला? पत्रकार परिषद चालली तरी बोंबलतोय. तो तेवढ्यालाच आलेला का? फक्त काय करायचं काय नाही करायचं यातले पक्षाने पाठवलेले असते. त्यांना काय देणं घेणं नाही. काय सांगितलंय काय करायचं. माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही. फक्त तिथं जाऊन आरडायचं. यांनी का मुंबई बघितलेली नसती. यातले पक्षाचे चमचे असते आणि या चमच्या अवलतेमुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते. कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला. यांना नेतेच बाप वाटले हमेशा. म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालं. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाही. ज्या ज्या स्पॉटवर पोर असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा. वाट बघू आपण. शांत राहा. आपण वाट बघू. रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा. माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाले. कारण मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का? ते काय वाईट करणार नाही. शब्द आहे माझा.